नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आजचा जो मी व्हिडिओ शेअर करते तो एक अशी लव्ह स्टोरी आहे जी मी जेव्हा ऐकली होती तेव्हा माझ्या खरंच हृदयाला भिडली होती. ही लव्ह स्टोरी माझ्या खूप जवळच्या एका व्यक्तीची आहे आणि आज ती मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. मी यासाठीच शेअर करते की नॉर्मली आपण बघतो की प्रेम म्हणजे हल्लीच्या काळात फक्त एखाद्याला मिळवणं एवढाच अर्थ राहिलाय. पण ही जी प्रेमकथा आहे यामध्ये एक प्रेमाची वेगळी परिभाषा आहे. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही की समोरच्याच्या आनंदात आपला आनंद मानणं, हे या प्रेमकथेचं बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. आणि नक्की तुम्हालाही आवडेल, तुम्हालाही तुमच्याही मनालाही स्पर्श करेल म्हणून मी तुमच्यासोबत एक शेअर करते. नक्की पूर्ण बघा, पूर्ण ऐका ही लव्ह स्टोरी. ही जी लव्ह स्टोरी आहे याच्यामध्ये सुमन आणि जयेश हे दोघं जणांची ही लव्ह स्टोरी आहे. पण याच्यामध्ये महत्त्वपूर्ण तिसरं पात्र आहे अनिल. ह्या तिघांच्या लाईफमध्ये ही लव्ह स्टोरी म्हणजे काय इफेक्ट करते ही मी तुमच्यासोबत शेअर केलंय. आणि तुम्हाला काय वाटलं ही स्टोरी ऐकल्यानंतर हे नक्की मला याची प्रतिक्रिया तुम्ही करा. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय थिंकिंग आहे नक्की माझ्यासोबत शेअर करा. आणि मी लव्ह स्टोरी आता तुमच्यासोबत शेअर करते. या प्रेमकथेची सुरुवात कशी झाली मी हे तुम्हाला सांगते आता. अगं आई, दरवाजा वाजतोय, बघ बघ ग कोण आलंय, असं अनिलने आतून आवाज दिला. अनिल सुमनचा मोठा भाऊ. सुमननी दरवाजा खोलला. अरे दादा, आला हा तुझा खडूस मित्र, असं बोलून सुमनने दरवाजा उघडला आणि झटक्याने वेणी मागे करून तोंडाने करून अभ्यास करायला निघून गेली. एक कुचके, मला चांगलं नाव आहे आणि नीट ऐक, मी खडूस नाही, कळलं का, असं जयेश सुमनला बोलला. आणि नेहमीप्रमाणे अनिल, अरे जयेश जाऊ दे ना, तू काय तिच्या बोलण्यावर लक्ष देतोस, असं बोलून जयेशला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. दोघांना कॉलेजसाठी एक प्रोजेक्ट बनवायचं काम हाती घेतलं होतं. जयेश एक चांगला चित्रकार होता, पण तोंडाने अतिशय फटकार, कोणालाही काहीही बोलण्याची त्याची सवय, आणि त्याची ही सवय सुमनला अजिबात आवडत नव्हती. जयेश आणि अनिल लहानपणापासूनचे खूप जिवलग मित्र, अगदी शोलेच्या जयवीरू सारखे. सुमन अनिलची धाकटी बहीण. दोघा बहीण भावांचं नातं हे मैत्रीचं होतं. सुमन अनिलपेक्षा 3 वर्षांनी लहान होती आणि आत्ताच 12वीला गेली होती. जयेश आणि सुमनचं एका मिनिटासाठी पण बनत नव्हतं. दोघे सतत भांडायचे. जयेश हा रागीट होता आणि अनिल त्याचा राग शांत करणारा जणू बर्फ होता. दोघांची मैत्री सगळ्यांसाठी गावामध्ये उदाहरण होती. अनिल हा सुमनचा मोठा भाऊ होता. सुमनचे वडील नव्हते आणि सुमनला आणि आईला दोघीलाही अनिल बघायचा. त्याच्यामुळे आपला अभ्यास, घर, पार्ट टाइम अनिल जॉबही करायचा. गावाकडे शेती वगैरे होती. हे सगळं मॅनेज करून तो 3 जण राहायचे. आज सुमन असा एकंदरीत हे सगळं काही व्यवस्थित होतं. जयेश आणि अनिलची मैत्री खूप घट्ट होती आणि अनिलची धाकटी बहिणी सुमन होती. असे दिवस चालले होते एकामागून एक. आणि काही दिवसानंतर सुमनच्या मैत्रिणीच्या बहिणीचं, मोठ्या बहिणीचं लग्न होतं. आज सुमनच्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न आणि सुमन लग्नासाठी तयारी करू लागली. घाईघाईत तिचं सगळं आवरणं चाललं होतं. तरीच आतून आई आवाज देते किचनमधून. अगं सुमन, थोडंसं काहीतरी खाऊन जा, तुला येईपर्यंत उशीर होईल, सुमनची आई स्वयंपाकघरातून बोलली. नको ग आई, मला राधा खूप रागवेल, अगोदरच खूप उशीर झालाय, मी खाईल तिथेच काहीतरी, तू काळजी नको करू, असं बोलून सुमन निघाली. काय ग बाई, ह्या आजकालच्या पोरी 2 घंटे झालेत आरशासमोर उभी आहे मेकअप करत, पण 2 घास खायला तिला वेळ नाही, आई मनाशी बडबडली. सुमन लग्न ठिकाणी पोहोचली. सुमनच्या गोऱ्या रंगावरती आकाशी रंगाची साडी खूप सुंदर दिसत होती. सुमनने आज तिच्या लांब सडक केसांना खूप साऱ्या मोगऱ्याचे गजरे माळले होते. सुमनचे डोळे आज काजळ लावल्यावर तर अजूनच बोलके वाटत होते. नाजूक ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक तर जणू गुलाबांच्या पाकळ्यासारखी भासत होती.
कपाळावर एक चमकदार छोटीशी टिकली चांदण्यापेक्षा कमी नव्हती. वाव सुमन, किती सुंदर दिसत आहेस तू. आज मी जर मुलगा असते ना, आज तर तुला लग्नासाठी मागणीच घातली असते, राधा बोलली. चल ग राधा, तुझं ना काहीही असतं. सुमनने राधाला गप्प केलं. लग्न आटोपेपर्यंत आई बोलली होती तसा उशीर झाला. अचानक वातावरणात बदल झाला. ढगांमध्ये पाऊस भरला. सुसू करत वाराही सुटला. राधा, मी निघते ग आता, कारण खूप पाऊस भरलाय आणि मलाही खूप भीती वाटायला लागली. दादा पण घरी नाहीये. अनिल शेताच्या कामासाठी मामाच्या गावी गेलेला होता, त्यामुळे अनिलही घरी नसल्यामुळे सुमन लवकरच घरी जाण्यासाठी निघाली. हो सुमन, तू जा आता, राधा बोलली. सुमन घरी जाण्यासाठी निघाली. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे रस्त्यावर कोणीही नव्हतं. रस्ता खूप सामसूम होता. अचानक गावातली 2 टपोरी मुलांनी सुमनची वाट रोखली. सुमन खूप घाबरली. एवढा काळोख पडला होता. विजेंचा कडकडाट, झाडांचा पानांचा आवाज, हे सगळं खूप भयावह होतं. आणि त्यामध्ये हे अचानक आलेलं संकट. सुमनच्या काळजाचं पाणी पाणी झालं. पण अचानक जयेश त्या ठिकाणी आला आणि सुमन बघत राहिली की अचानक जयेशला डोळ्यासमोर बघून सुमन शॉक होते. अनिलने त्याला फोन करून सुमनला घरी घेऊन येण्यासाठी पाठवलं होतं. जयेशला समोर बघून त्या दोन्ही मुलांनी तिथून पळ काढला. सुमनने धावत जाऊन जयेशला मिठी मारली आणि काही क्षणात तिला जाणीव झाली की तिने काय केले. आणि दोघेही चपापले. दोघांनीही नजर फिरवली. पाऊस चालू झाला. रोज खडूस बोलणारी सुमन आज निशब्द होऊन त्याच्यासोबत चालत होती. दोघंही सोबत चालत होते, पण रोज एकमेकांच्या समोर येणारे, एकमेकांना काहीही बोलणारे, खूप शांत होते. हवेची दिशा आज बदलली होती. वातावरणाने इशारा दिला होता, आज काहीतरी बदलत होतं. सुमनचं घर आलं. सुमनने भरल्या डोळ्यांनी जयेशकडे मागे वळून बघितलं. जयेशही तिच्याकडे बघत होता. आज एक नवीन गोष्टीची सुरुवात झाली होती, पण ही सुरुवात कुठपर्यंत जाणार होती आणि कुठे येऊन ठेपणार होती माहिती नाही. आज नवीन काहीतरी स्टार्ट झालं होतं. पण कथा इथेच थांबलेली नाहीये. या पुढे काय झालं? त्या दिवसानंतर सुमनला नुसती जयेशची हुरहुर लागली होती. पण 2-3 दिवस झाले जयेश अनिलच्या घरी आला नाही, सुमनच्या घरी आला नाही. तिला प्रश्न पडला, पण आता करणार काय? कसं माहिती करणार की जयेश नेमका आहे का? काय झालं असेल त्या रात्रीनंतर? त्या काही बदललं तर नसेल? सुमनच्या मनात नाना विचार येत होते. 3-4 दिवस झाले जयेश अनिलकडे त्याच्या घरी आला नाही. रोज येणारा घरी. काय झालंय? सुमन जयेशची वाट बघत होती. पण अनिलला कसं विचारावं की जयेश 4 दिवसापासून का आला नाही? या विचारात सुमन होती आणि तिने जीभ दाताखाली दाबत विचारले, दादा, तुझा तो खडूस मित्र कसा काय येत नाही? मला काय वाटतंय, त्या भांडखोराला घरच्यांनी घराबाहेर येणं बंद केलं असेल बहुतेक. कपाट आवरता नाटकचं रूप करत सुमन बोलली. पण तिचे कान अनिलच्या उत्तराकडे लागले होते की तो काय बोलतोय, जयेश का आला नाही 2 दिवसापासून? अगं सुमन, तू का त्या बिचाराच्या मागे पडलेली असते? अगं तो गावी गेलाय, त्याच्या शेताचं जरा काम आहे, अनिल म्हणाला. अरे दादा, मी कुठे त्याच्या मागे लागते? तोच भांडखोर आहे. बरं आहे ना, शांती आहे जरा. सुमन हळूच बोलली. त्याला म्हणा काही येऊ नकोस, राहा तिकडेच खडूस. असं सुमन बोलली खरी, पण मनातून ती जयेशची खूप वाट बघत होती. 3 दिवसांनी जयेश गावावरून आला आणि येताच अनिलला भेटायला आला. अरे जयेश, कधी आलास गावावरून? अनिलचे बोल ऐकताच सुमनने हॉलमध्ये आली. तिने जयेशकडे बघितले. तिच्या डोळ्यात आज वेगळीच चमक होती, जणू काही तिला कुबेराचं धनच भेटले. जयेशनेही सुमनकडे बघून स्मित हास्य केलं. आज सुमन न जयेशला खडूस बोलली ना जयेश तिला कुचकी बोलला. डोळ्यात काहीतरी झाला. आज जयेश सुमनला मुद्दाम भेटण्यासाठी तिच्या कॉलेजला गेला. आता दोघे जण खूप वेळेस भेटले होते, पण आजची भेट होती ती पहिली भेट होती.
खूप खास होती. सुमनने आज गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. केसाला एक क्लिप लावलेला होता. साधी राहणीमान असणारी सुमन आज जयेशला त्याच्या स्वप्न सुंदरी सारखी भासत होती. जयेश आणि सुमन सोबत एका बाकडावर बसले. काही वेळ शांत बसल्यानंतर, कशी आहे सुमन? जयेशने विचारले. मी छान, तू कसा आहेस? मी पण. परत दोघेही शांत बसले. पहिलीच भेट होती ना, दोघांनाही सुचत नव्हतं काय बोलावं, कारण आतापर्यंत ते फक्त एकमेकांना बघून भांडणारे होते. हळूच एक केसांची लट सुमनच्या गालावर आली. सुमनने ती बोटाने मागे केली. जयेशने सुमनचं हे निरागस सौंदर्य कधीच बघितलं नव्हतं. काही वेळानंतर आपली ओढणीचा खालचा कोपरा हातात घट्ट पकडून सुमन बोलली, मला नाही माहिती की माझं मन तुझ्याशी कधी जोडलं गेलं, पण जेव्हा तू गावी गेलास ना, तेव्हा मला समजलं तू माझ्यासाठी खूप खास आहेस. मी रोज तुझ्याशी भांडता मी कधी तुझ्या. एवढं बोलून सुमन थांबली आणि तिने लाजून आपली पाठ फिरवली. माझ्या काय? जयेशने विचारला. अरे तू काय डोक्यावर पडला आहेस का खडूस? का आता तुला सगळं सांगायला पाहिजे? जयेश हसला. कुचके, तुम्हाला जेव्हा खडूस बोलते ना, मला खूप आवडतं, पण मला अजिबात आवडत नाही तू कुचकू बोललेलं, सुमन बोलली. सुमन पाय आपटून तिथून निघाली. जयेशने तिचा हळूच हात पकडला. मी उद्या तुझी इथेच वाट बघेन असं म्हणून तो निघाला. आता भेटीगाठी वाढल्या. आता सुमनची 12वीची परीक्षा चालू झाली. सुमनला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून दोघांनी भेटणं बंद केलं. परीक्षा सुरळीत छान पडली. पण एक दिवस अनिलने दोघांना बागेसोबत बघितलं. सुमन आणि जयेश बद्दल अनिलला माहिती पडलं, पण अनिल शांत होता. त्याने सुमनचा 12वीचा निकाल लागताच तिला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे काय झालं? अनिलने निर्णय घेतला. दोघांचं वेगळं होणं आता हे ठरलं होतं. पण अनिलचा मित्र जयेश, अनिलने एकदम शांत होता. त्यांनी काहीच रिॲक्ट नाही केला, कारण त्याला सुमनचं शिक्षणामध्ये व्यत्यय आणायचं नव्हतं, म्हणून तो खूप शांत होता. पण त्यांनी एक निर्णय घेतला, सुमनला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवण्याचा. अनिलने त्यांच्या नात्याला नकार दिला नव्हता, पण होकारही दिला नव्हता. तो शांत होता. पण जयेश आणि त्याच्या मैत्रीमध्ये फरक नक्की पडला होता. अनिल आता जयेशला टाळू लागला होता. सुमनला दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय अनिलने घेतला होता. जाण्यापूर्वी सुमन अनिल जवळ आली. दादा, मला माहिती आहे तू माझ्यावर आणि जयेशवर खूप रागवला आहेस, पण तू असा गप्प नको राहूस. तू मला ओरड, पण दादा, जयेश तुझा बेस्ट फ्रेंड आहे. त्याला तू माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस. तो चांगला मुलगा नाही का? अनिल म्हणाला. सुमन, तो चांगला मुलगा आहे, पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की माझ्या बहिणीने आणि माझ्या मित्राने एवढी मोठी गोष्ट लपवली आहे. आणि सुमन, तू आता फक्त शिक्षणाकडे लक्ष दे, या सगळ्या गोष्टीकडे नाही. आता तू लक्ष देऊ नको. तू आल्यावर आपण बघू जयेश तुझ्यासाठी योग्य आहे का नाही. सुमनच्या आईला याबद्दल काही कल्पना नव्हती. सुमन पुढच्या शिक्षणासाठी 3 वर्षासाठी दुसऱ्या शहरात गेली. या 3 वर्षात सुमन आणि जयेश एकमेकांच्या कोणत्या संपर्कात नव्हते, पण त्याच्या मनातलं एकमेकांवरचं जे प्रेम होतं ते दिवसेंदिवस वाढत होतं. या दुराव्याचा काळ त्यांच्या प्रेमाला अजून मजबूत करत होता. पण अनिल आणि जयेशची मैत्री पूर्वीसारखी अजूनही झाली नव्हती. जयेश अनिलशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण जयेश त्याला सतत टाळत होता. अनिल त्याला सतत टाळत होता. जयेशला अनिलचं असं त्याच्याशी लांब जाणं खूप त्रासदायक होतं, कारण दोघांची 18 वर्षाची मैत्रीत विरजन पडलं होतं. अनिलची नाराजी त्या मैत्रीला वरचढ ठरली होती. 3 वर्षांनी आज सुमन घरी परतली. सुट्ट्यांमध्ये घरी यायची, पण ती कधी जयेशला नाही भेटली, कारण तिने अनिलला वचन दिले होते की शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती जयेशला भेटणार नाही, आणि तिने वचन कधीही मोडलं नाही. पण आता तिला जयेशला भेटायचं होतं. तिने 3 वर्षात एकदाही जयेशला बघितलं नव्हतं. आज सुमन आणि जयेश 3 वर्षानंतर भेटणार होते. दोघांच्या मनात आनंदाचा पारावरच राहिला नव्हता. सुमन बागेत
वेळेच्या अगोदर पोहोचली. खूप आतुरतेने जयेशची वाट बघत होती. सारखी घडीत बघत होती. आणि काही वेळाने जयेश आला. ती रागात बोलली, किती वेळेची वाट बघते, तुला कळत का नाही? इतक्या उशिरा येतात का? तुला माझी काहीच पडलेली नाही. असे कोणी वागतं का? तू कधी सुधारणार नाही. खडूसचा खडूसच राहणार. मला तर आता वाटतंय तुझं माझ्यावर प्रेमच नाही. सुमन एका श्वासात बोलत होती. अगं हो, जरा श्वास तर घे वेडाबाई. आणि मी उशिरा नाही आलो, तू वेळेच्या अगोदर आलीस. आणि राहिलं माझं खडूस राहण्याबद्दल बोलशील तर तो मी असाच राहणार, खडूस आणि भांडखोर. आणि राहिला विषय तुझ्यावरच्या प्रेमाचा, तर मी श्वास घेणं विसरू शकतो, तुला नाही विसरू शकत. समजलं? जयेशचे हे शब्द ऐकून सुमन सगळ्या राक्षणात विसरली. सुमन शांत झाली. बोल, कसा आहेस? तू मला तुझी खूप आठवण यायची, पण काय करू, दादाला वचन दिलं होतं म्हणून तुला भेटले नाही. बरं आहे. आणि हो, मला माहीत आहे ग, पण तुला एक सांगू, खूप वाईट वाटतं. अनिल अजूनही मला बोलत नाही. मी खूप प्रयत्न केले. सुमन बोलली. मला वाटतंय आता मी घरी दादाला आणि आईला आपल्याविषयी सांगायला हवं. काही दिवस लोटले आणि एक दिवस जयेशच्या गावातील एका सोबत जोरदार भांडण झाले. खूप मारामारी झाली. पोलीस केस झाली. समोरचे लोक जयेशच्या जीवावर उठले होते. म्हणून जयेशच्या घरच्यांनी घाबरून जयेशला गाव सोडून काही दिवस त्याच्या मामाकडे शहरात जयेशला पाठवून दिले. कारण जयेश आधीच रागीट होता. म्हणून त्याच्या आईने त्याला शपथ दिली, वातावरण शांत होण्यापर्यंत तू गावात पाय ठेवायचा नाही. जयेशने गाव सोडले. शहरात एक नोकरी पकडली. इकडे सुमनच्या त्याच्या आठवणीत तीळ जळत होती. कारण अनिलने आणि त्याच्या आईने आता सुमन आणि जयेशच्या नात्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. त्यांना सुमनसाठी असा मुलगा बिलकुल नको होता जो लोकांशी वैर करत फिरत होता. शिवाय त्याच्याकडे चांगली नोकरीही नव्हती आणि चांगला पगारही नव्हता. आणि सुमनला सांगून खूप चांगली स्थळे येत होती, पण सुमन सगळ्यांना नकार देत होती. घरच्यांनी सुमनचं जयेशशी फोनवर बोलणं सुद्धा बंद केला. सुमन रात्रात जयेशच्या आठवणीत रडत होती. सुमनची ही अवस्था आईला बघवत नव्हती. आई सुमन जवळ आली. सुमन, असं किती दिवस तू त्याच्या आठवणीमध्ये स्वतःला त्रास करून देणार आहेस? तुला एवढे चांगले आलेले स्थळ तू नाकारत आहे बेटा. आम्ही तुझी वैरी नाही आणि जयेश तुझ्या योग्य नाही. सुमन, माझी मरणापूर्वी एकच इच्छा आहे, मला तुझ्या आणि अनिलच्या सुखाचा संसार बघायचा आहे पोरी. आई बोलतच होती. तो सुमन आईच्या गळ्यात पडून रडू लागली. आई, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ग. आई, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. प्लीज आई. एक दिवशी असं बोलून सुमन रडत होती. आई शांत झाली. आईला काही सुचत नव्हते काय बोलावं, पण आईलाही सुमनचा त्रास समजत होता, पण त्याच्यावरती काही पर्याय आईला दिसत नव्हता. असेच दिवसावर दिवस लोटत होते. सुमन जयेशच्या आठवणी जळत होती. जयेशही तिकडे सुमनच्या आठवणीत तेथे मरत होता. दिवसावर दिवस लोटले. एक दिवशी सुमनने जयेशला फोन केला. जयेश तिला बोलला, सुमन, तू माझी वाट बघू नको आणि घरचे सांगतील तिथे लग्न कर. त्यांच्यासारखीच माझी देखील तुला सुखी बघण्याची इच्छा आहे. तुला माझी शपथ आहे, तू लग्न करून घे. असं बोलून जयेशने फोन कट केला. सुमन हॅलो हॅलो करत राहिली. तिने परत कॉल केला, पण जयेशने फोन बंद करून टाकला. आता मात्र सुमनला काहीच कळत नव्हते. ती पूर्णतः हताश झाली. आणि अशातच अजून एक स्थळ आलं. मुलगा डॉक्टर आहे. घरदारही चांगलं होतं. माणसं देखील चांगलं आहेत. आता स्थळाला सुमन कमीत कमी बघून तरी घे, आई बोलली. माझी तुला शपथ आहे. सुमन तयार झाली. मुलगा बघायला आला. सुमन डोळ्यात अश्रू लपवत बसली होती. मुलाचं नाव नरेन होतं. मुलगाही दिसायला देखणा होता आणि बोलण्यावरून खूप संस्कारी आणि समजदार वाटला. त्याला सुमन खूप आवडली. त्याने लगेच लग्नासाठी होकार कळवला. सुमन शांत होती. त्यांनी बघितलं होतं, त्यामुळे त्यांनी सुमनचा होकार कळवण्यासाठी घरच्यांनी सुमनला वेळ द्यावा असं सांगितलं. सुमनने जयेशला फोन केला. बघायला आलेल्या मुलाबद्दल सगळं सांगितलं. जयेश सुमनला बोलला, अगं तू का माझ्या मागे लागलीस? तुला त्या दिवशी मी सांगितलं होतं तू लग्न कर. तुला सांगितलेलं कळत नाही का? मला तुझ्याशी कुठलंही नातं ठेवायचं नाही आणि यापुढे मला कधीही फोन करू नको. असं बोलून जयेशने फोन कट केला.
सुमनला काय झालं काहीच कळलं नाही. ती जयेशचं बोलणं ऐकून सुन्न झाली होती. तशीच एका जागेवर बसून राहिली. काही वेळाने आई आली आणि तिने सांगितलं, सुमन, मी नरेनला तुझ्याकडून लग्नासाठी होकार कळवला आहे आणि तुलाही लग्न करावे लागेल. आई बोलली. पण तिचं मन अजूनही सुमनचं मन अजूनही हे मान्य करायला तयार नव्हतं की जयेश तिला असं बोलू शकतो. ती त्याचा विचार करत होती. असं काय गुन्हा झाला तिच्याकडून? काय कमी राहिली तिच्या प्रेमात? आईने सुमनला सांगितलं, तू जर लग्नाला होकार दिला नाही तर मी माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेईन. एकीकडे जयेशचं असं बोलणं आणि एकीकडे आईचं सुमनला हे बोलणं सुरू होतं. सुमन तर पुरतीच खचून गेली. सुमन आईला बोलली, हा आई, करते मी लग्न. तू जा, ज्याच्याशी बोलेल त्याच्यासोबत करेल. अगदी तू बोलशील ह्या दगडाच्या गळ्यात हार घाल तरी मी करेल आता, ठीक आहे. असं बोलता बोलता सुमन रडत होती. आईलाही या गोष्टीचं वाईट वाटत होतं, पण तिला माहीत होतं यात सुमनचं भलं आहे. पण इकडे मात्र जयेशचं विश्वास हरवलं होतं. कारण तो जे काही बोलला होता ते सुमनच्या भल्यासाठी बोलला होता. त्याला माहिती होतं की सुमनचं त्याच्यासोबत काही फ्युचर होणार की नाही होणार माहिती नव्हतं. आणि जे आलेलं स्थळ होतं ते सुमनसाठी योग्य होतं. म्हणून जयेशने हे मुद्दामून सगळं केलं. त्याला माहिती होतं जर तो सुमनला असं नाही बोलला तर सुमन कधीच दुसऱ्याबरोबर लग्नासाठी तयार होणार नाही. त्यामुळे त्याला सुमनच्या मनाला तोडावंच लागेल. तेव्हा सुमन जीवनात पुढे चालू शकेल. आणि नरेन तिच्यासाठी खूप चांगला होता. जो मुलगा लग्नाच्या अगोदर जर तिच्या निर्णयाची कदर करत असेल, तो मुलगा लग्नानंतर सुमनला कितीतरी सुखी ठेवेल ह्या विचाराने जयेशने हे सगळं केलं होतं. त्याला फक्त सुमनचं सुख दिसत होतं. सुमनच्या लग्नाची तारीख ठरली. जयेश गावात आला, पण कोणालाही माहीत नव्हतं. सुमनचं लग्न त्याने आपल्या डोळ्यांनी बघितलं. त्याच्या जीवनाचं सगळ्यात मोठं स्वप्न स्वतःच्या आपल्या डोळ्यादेखत दूर होताना तो बघत होता. त्याच्या मनाला समजावण्यासाठी की सुमन आता त्याचं स्वप्न राहिलं नव्हतं, आता कोणाचं तरी सत्य झालं होतं. सुमन आता त्याची सुमन राहिली नव्हती, कोणा दुसऱ्याची झाली होती. आणि शेवटचं सुमनला डोळे भरून बघण्यासाठी तो तिच्या लग्नात गेला आणि त्यानंतर कधीच सुमनच्या समोर आला नाही. ही लव्ह स्टोरी इतकी सुंदर होती. जेव्हा मला याच्याबद्दल माहिती पडलं होतं ना, तर खरंच फक्त प्रेम फक्त मिळवणं नसतं, तर समोरच्याच्या सुखासाठी बलिदान काय असतं हे जयेशने या स्टोरीमध्ये दाखवून ठेवलं. आणि फ्रेंड्स, असा या प्रेमकथेचा शेवट झाला. आज सुमनही तिच्या लाईफमध्ये खूप खुश आहे. जयेशही त्याच्या आयुष्यात खूप खुश आहे. फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी नक्की मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू सो मच.